रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं म्हणून आज मी पुरी सब्जी बनवत आहे. नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथं मी थोडंसं हळदी पावडर आणि 1 चम्मच नमक टाकलेलं आहे आणि 2 आलू धुवून टाकलेले आहेत 2 पाण्यानं. आता इथं फुल गॅसवर 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत. आता कमी गॅस करून 3 शिट्ट्या देणार आहे आणि त्याच्यानंतर कुकरचं ढक्कन काढून बघूया. थंड झाल्याच्या नंतर हे आपले चणे शिजून आपले मऊसूत झाले. तर कधीही फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि कमी गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या दिल्या तर चणे चांगले शिजले जातात. आता इथं मी सरसूचं तेल घेतले फोडणीसाठी आणि त्याच्यात खडे मसाले टाकलेले आहेत. ते थोडेसे तडतडल्याच्या नंतर आपणाला इथं 2 हरी मिरची किंवा हिरवी मिरची टाकायची आहे आणि कढीपत्ता टाकणार आहे इथं. आता इथं 2 कांदे टाकले तर बारीक चॉप करून त्याला व्यवस्थिशीर मिक्स करून घेऊया. थोडासा कलर चेंज झाला की मग इथं आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. अद्रक लसूण थोडं जास्तच घेतलेलं आहे. हे परतून झालेलं आहे. आता जास्त आपणाला काळं करायचं नाही. इथं 2 टमाटे टाकत आहे. टमाटे आपणाला तेलातच परतून घ्यायचे आहेत. ह्याचं पेस्ट करूनही तुम्ही टाकू शकता मिक्सरला फिरवून आणि असेही टाकू शकता. 1 चम्मच नमक टाकलेलं आहे. नमकमुळं टमाटर थोडं लवकर सॉफ्ट होते. गॅस फुलच ठेवायचा म्हणजे लवकर होते. आता इथं थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेला आहे. इथं आपल्या तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. नंतर मी काळा मसाला टाकणार आहे म्हणून इथं थोडंच लाल मिरची पावडर टाकलेला आहे. 2 चम्मच पाणी टाकून मी 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवले होते. तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता बघू शकता. मसाला चांगला बनवणं गरजेचं आहे, नाहीतर भाजीला चांगला स्वाद येत नाही. मसाल्याला थोडा टाईम द्यावाच लागत म्हणजे तेल सुटेपर्यंत आपणाला तळायला येते. 2 आलूचे छिलके काढून घेतले तर आलूही चांगले शिजलेले आहेत आणि ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे. आणखी थोडं झाकून ठेवले. इथं मी घरगुती आमचं काळं तिखट टाकत आहे. बारके चम्मचनं 2 चम्मच त्यालाही मिक्स करून घेते. चांगला आपला आता मसाला झालेला आहे. बघू शकता एक जीव झालेला आहे. कांदा टमाटर. इथं आता चणे टाकून घेऊया. आपल्याकडे तर हरभरेच म्हणतात पण आता थोडंसं आम्हाला सवय झाली आहे चणे म्हणून बाहेर आणण्यामुळं. हरभरे आपल्या महाराष्ट्रामध्येच म्हणतात फक्त, दुसरीकडे म्हणत नाहीत. आता हे बारीक केलेले आलू टाकत आहे मी 2. आलू आमच्या मुलांना चण्याच्या भाजीचं आवडतात. तुम्हाला आवडत नसले तर स्किप करा. पण पहिलं मी टिफिनला देत होते आलू आणि चण्याची भाजी मोकळी, त्याच्यामुळं मुलांना तेच सवय लागलेली आहे. आता इथं 2-3 मिनिट शिजायला ठेवले होते मी. फुल गॅसवरच मी शिजवून घेतलेलं आहे. चांगली भाजी आपली आता कलर आलेला आहे भाजीला. आहे इथं गरम मसाला टाकला आहे मी 1 चम्मच एवढा. हे पूर्ण भाजी 5 मिनिट शिजवून घेतलेली आहे आणि आता ह्याला गॅस बंद करून साईडला ठेवून देऊया. इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. 2 चम्मच सुजी किंवा गरा घेतलेला आहे आणि 1.5 चम्मच नमक घेतलेला आहे बारके चम्मचनं आणि 1.5 चम्मचच ओवा घेतलेला आहे. ओवा म्हणजे मंगरेला म्हणतात त्याला, जे बी तुम्हाला म्हणतात. ज्वाईन म्हणतात त्याला किंवा ओवा म्हणतात आमच्या महाराष्ट्रामध्ये. तर आता हिला थोडं पाणी टाकून आपणाला घट्टसा गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा, ह्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट ठेवणार आहे क्योंकि जास्त घट्ट झालेला आहे गोळा. आणि आपणाला पाणी लावून ह्याला सॉफ्ट करायचं नाही, तसंच सॉफ्ट केले मी. थोडासा तेलाचा हात घेऊन ह्याला 5 मिनिटासाठी मळून घेतले. त्याच्यानंतर 15 मिनिट झाल्याच्या नंतर आता इथं थोडं तेल लावून लाटून घेऊया पुऱ्या. साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक जण लाटायचं आणि एक जण तळायचं म्हणजे खूप लवकर होते आता पुऱ्या.
आणि ठेवायची अडचण होणार नाही. आता अशाच साऱ्या पुऱ्या लाटून घेते मी. जास्त मोठे नाही, जास्त छोटे नाही, मीडियम साईजच्याच पुऱ्या बनवत आहे मी. हे बघा, पीठ जर जास्त पातळ झालं तर अशा पुऱ्या लाटता येत नाही. त्याच्यामुळं घट्ट गोळा करायचा आणि त्याला 15 ते 20 मिनिट ठेवायचं. एक वेळेस तेलाचा हात लावून त्याला मऊ करून घ्यायचं. तेल आता गरम झालेलं आहे थोडं. एक टाकून बघते मी पुरी. थोडी थोडी फुगायला लागली आहे, बघू शकता. एवढं कडकडीत तेल नव्हतं गरम झालेलं, तरी पण चांगली फुगलेली आहे पुरी. कलर बघा, हे घरीच दळून आणलेलं पीठ आहे आणि पुऱ्या एकदम खुसखुशीत झालेल्या होत्या. हे एक झाल्याच्या नंतर आता दुसरी टाकूया. चांगलं तेल काढून घ्यायचं. बघा कशा पुऱ्या फुगतात आणि लय वेळ हे पुऱ्या सॉफ्ट होत नाहीत. अशाच टम्म फुगून राहतात. कसा वाटला चण्याच्या भाजीचा आणि पुरीचा व्हिडिओ? पसंत आला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.